कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय पाना गँग पाना गँग? नाही नेहा नेहा चालेल ना मी आले तर? अगं नेहा तू इथे नेहा मी बोलणारच होतो तुझ्याशी। हे बघ जे काही झालं त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मला जे योग्य वाटलं तेव्हा ते मी केलं। ऐक नेहा, जे काही झालं ते माझी चूक आहे। तू प्लीज शिवाला काही बोलू नकोस हं? हे बघ मला उशिरा कळलं, मला उशिरा रिअलायझेशन झालं। तू प्लीज मला बोल पण तिला काही बोलू नको। शिवा, मी खूप खूप खुश आहे। तू आणि आशू फायनली एकत्र आहात। हे काय चाललंय? अरे युती कधी झाली? ऐक ना हे अपर स्टेपनी, अरे तुम्हाला काय माहिती का हे काय चाललंय? अहो मलाही नाही काही कळते, ते फर्स्ट टाइम घडते सगळं माझ्या समोर। शिवा तू हिला मिठी मारली? अरे तिने पण मारली ना मला मिठी। एक मिनिट अरे काय चाललंय काय? अरे शिवा तुला कळतंय का? ही मुलगी आशू बरोबर लग्न करणार होती आणि तिला माहिती पण होतं की तुमचं लग्न झालंय, तरी सुद्धा लगेच तिने होकार दिला। हो मी होकार दिला होता, पण हे लग्न होणार नाही याची मला खात्री होती। काय म्हणजे हिला जी खात्री होती ना, तोच मला विश्वास होता की आशू तुला तुझं प्रेम रिअलाइज होणार। एक मिनिट हे बघा आम्हाला काहीच कळत नाही, नक्की काय झालं, कुठे झालं, मला नीट सांगा, आम्हाला काय झालं ते सांगा। बरं ठीक आहे, थांब मी सांगते काय झालं। काय झालं, सगळ्यात आधी जेव्हा मी शिवाला भेटले तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचदा भेटलो। शिवा हे एवढं सगळं होतं का? शिवा मानला बाबा, म्हणजे खतरनाक प्लॅन केला, एक नंबर प्लॅन। काय रे? नाही प्लॅन काहीच नव्हता, मुळात हिला आशूशी लग्न करायचं नव्हतं। काय ग एवढाही वाईट नाही आम्ही? नाही रे आशू, असं नाहीये, पण तुझ्यापेक्षा ना शिवा खूप चांगली आहे अच्छा, आणि तिचं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि हेच मला माहित होतं। आणि म्हणून हे सगळं घडून आलं। नेहा याचा अर्थ तुम्हाला फसवलंस। सॉरी आशू, पण काय करणार, माझ्याकडे आणि शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि मला सरळ सरळ दिसत होतं की तुझं फक्त शिवावरच प्रेम आहे। पण काय करणार, हा मान्यच करत नव्हता, त्याच्यासाठी हे सगळं नाटक करावं लागेल। बरं, तिने माझ्या सांगण्यावरनं हे सगळं केलं। हा पण आशू खबरदार हा, परत तिला असं काही म्हणालास की हे मुद्दाम घडवून आणलंय वगैरे, कारण जे काही होतं ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी होतं। हो पण नशीब समज आपलं लग्न झालं नाही। पण तोच तर विश्वास होता ना माझा की तुला आपलं प्रेम लक्षात येणार। शिवा काय ग्रेट आहेस यार, म्हणजे तुझा माझ्यावर किती विश्वास आहे। तुला माहिती होतं की मला अक्कल येणार नाही का? हो ना, जीजू एवढे पण येडे नाहीये। नेहा थँक्स। बर, मी होते म्हणून मी मदत केली, पण आता इथून पुढे तू तिची काळजी घे, दोघं कायम एकत्र राहा। हा हो बाबा, मी त्याच चुका परत करत नाही। एनिवे, हॅपी मॅरिड लाईफ।
हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. चल मी निघते आता, मला खूप अर्जंट काम आहे. ऐक ना नेहा ऐक ना, अगं कुठे जाते आपण? घरी जेवायला जाऊया ना सर. नाही नको शिवा, मला खरंच खूप महत्वाचं काम आहे. अगं पण कुठे जातेस तू? अगं काय झालं, मी आता इतक्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब केलाय म्हटल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की समजा मी अजून काहीतरी शिकले तर ना मला एक चांगली पोस्ट मिळेल, आणि जर का घरी राहिले तर माहितीये ना आई परत लग्नाच्या मागे लागेल. अरे हो. ते नको बाबा मला. ते खरंय, ते खरंय. हे खरंय. नेहा यार, मला ना तुझी खूप आठवण येईल. मलाही खूप आठवण येईल तुझी. काळजी घे तू पण. येते मी. एक मिनिट थांब, मी आता आणि काय तू बाजूला, बाजूला. शिवा पण ना, हे काय घे. बाप्पा. हा तुझ्यासोबत नेहमी असेल. थँक्यू सो मच शिवा. थँक्यू. येऊ आता. हा चला बाय. बाय बाय बाय. बाय काळजी घे. काळजी घे. बाय. शिवा, हे तुझ्याकडनं जरा शिकलं पाहिजे थोडस. खरंय. नाही नाही असं काही नाही. हो चालक आहेस तू. हो ना, आम्हाला काही कळलंच नाही. मग आता कळलंय ना, मग आता कामं करूया का? काका दादा काका का तुम्ही काय करता इथे, आणि हे सगळं काय? शिवा, पुन्हा एकदा तुझा संसार चालू होतोय. खूप आनंद होतोय आम्हाला. पण तुला काय वाटलं, तू या वस्तीसाठी काय केलं आम्ही विसरलोय असं वाटतंय का तुला? अहो पण आता हे सगळं तुम्ही आता काय आणि नंतर काय, आम्ही काय बी विसरलो नाही. माझ्या दारुड्या नवऱ्याला अक्कल शिकवली म्हणून माझा संसार आहे शिवा. माझ्या मदतीला तर नेहमीच हजर असते. मग आम्ही तुझ्या संसाराला हातभार लावणार नाही असं काय वाटलं तुला? बघ, माझ्याकडनं हे थोडीशी भांडी-कुंडी आणलेले आहेत, ते तुझ्या संसारात वापर. शिवा, ही पांघरू नये. नाही म्हणू नकोस, थंडीचे दिवस आहेत. आणि हे बघ, हे थोडं किराण्याचं सामान आहे, ते ठेव. एवढं ही चटई आहे. अरे, तुम्ही केवढं करताय अहो माझ्यासाठी. आणि हे बघ, हा कुकर आहे, भात बनवून दे जावई बापूंना. तुम्ही खूप केलं हो माझ्यासाठी. शिवा, परत आम्हाला परक केलंस का? नाही हो, तुम्ही खरंच खूप केलं आमच्यासाठी. अहो जावई बापू आहे रे असं समजा. चला चला आम्ही सामान घेतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.